सेव्यमान पावनाग्रिपङ्कजम् ज्ञानयज्ञसूत्रमिन्दुशेखरम् कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितम् दिगम्बरम् काशिकापुराधिनाथकालभैरवम् भजे भानुकोटिभास्वरम् भवाब्धितारकम् परम् नीलकण्ठवीक्षितार्थदायकम् त्रिलोचनम् सर्वांगी सुंदर सेंदुराची कनके गळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकराची गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो हरा रुंदुतीने पुरे चरणी लागया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र दंड त्रिनयना दास रामाचा वटकाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरगणना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव सुंदर पद तुझे माता भैरवनाथा गौरव संकटनाची भगवान विनाचे निधि देवाचे मत गुरुकृत मनाचे गौरव पदवंती ब्रह्मवननाचे जय देव भैरवनाथा सुंदर पद तुझे माता गौरव रंजन संजन रंजन गुरुदेवा सर्वजान्यता गुरुदेवा देवा ब्रह्मवेदी राजदेवा अनंत पुण्येला देवा जय देव सुंदर पदे तुझे माता परिमल जमना देवानी ब्रह्मरामनाथे निर्वे सुखदानी काशी रक्षक तक्षक माला चरणी चौड़ मिरली हरिगण मस्तकी मनकर्णी जय देव नाथा सुंदर पदे तुझे माता जय देव भक्ति करुणा शक्ति अनुचरण जपस्ती भक्ति दृष्टा सृष्टा सौरस्ती साक्षी कर्मा कर्मी जगदंतर पुष्टि मुमुक्ष पक्षी वस्ती तपद सुरक्षी जय देव नाथा सुंदर पदे तुझे वंदनी जनाता जय देव सोनारी पुरदानी भैरव स्वामी मनता शंकरतायी संकट हरिमानी निश्चित मुक्तेश्वरे तू जय देव नाथा सुंदर पदे तुझे माता नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय इंद्रम माधव मुरलीधरम जानकी नायकम रामचंद्रम हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे भैरवनाथाचा महाराज की जय भैरवनाथाचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अन्याचा कार्यक्रम राहिलेला आहे. सर्व ग्रामस्थांच्या विनंतीनुसार सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण नवीन मंदिर बांधकाम करत आहोत. बांधकामाचा खर्च 50 लाख रुपये येणार आहे. सर्व खर्च आपण सर्व ग्रामस्थ मिळून करणार आहोत.
त्यानुसार सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी याचा जो हातभार आहे सगळ्यांचा लावणं गरजेचं आहे आणि सर्वांनी आपल्या परिस्थितीनुसार सरळ तन मन धनाने या ठिकाणी देणगी द्यायची आहे. सर्वांनी या ठिकाणी श्रमदान करायचं आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा नव मंदिर उभं राहत आहे. मालकांनी जी महाराजांनी सूचना मांडली त्यामुळे गावकऱ्याला मान्य आम्ही गावकरी म्हणून माझी पहिली प्रथम वर्ग जाहीर करतो. माझं नाव टिपा प्रकाश नामदेव जिंजाडे पाटील. माझे 31,000 रुपये तुम्ही द्या. 31,001 रुपयाची देणगी पहिल्यांदा शुभारंभ चांगल्या आकड्याने केलेला आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. अशाच पद्धतीने सर्वांनी आपली देणगी सदळ हाताने द्यायची आहे ही सर्वांना विनंती. यांच्याकडून 21,000 रुपये आलेले आहेत. बंडूकांत कुलकर्णी 21,000. यांनी ही 31,000 रुपये या ठिकाणी वर्गणी लगेच दिलेली आहे. हिडवा महाराज थांबा. ओके कोतवाल तू काशीचा सरसेनापती झाला इथे. सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे. नगर गरजला तवर वाजला देवा तुझा नगर गरजला. मुलाला उठळला देवा तुझा छबीनं चालला. 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 तुझ्या पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद. प्रकाश नामदेव जिंजाडे पाटील 31,000 रुपये. रघुनाथ एकनाथ जिंजाडे 31,000 रुपये. गोविंद मासाकांत कुलकर्णी 31,000 रुपये. बाळासाहेब मच्छिंद्र आपटे 31,000 रुपये. लोहनाथ श्रीरंग शिंदे 5,001 रुपया. ज्ञानदेव कोंडीबा नायकवडी 81,000. नानासाहेब तुळशीराम पहाडे 25,000. टाळ्या. ज्यांचा आईचा आकडा असेल त्याच्यापेक्षा 5,000 रुपये माने वर्गणी जास्त नाही. त्याच्यावर त्यांचा आकडा मागत आलेला आहे. त्यावर आकडा पुढे त्याच्यानंतर त्याच्याकडे 5,000 आकडा करून आकडा पाडणार आहे. फोटो घे. भगवान की जय. शनेश्वर भगवान की जय. शंभू पार्वती साजती. पाहून लगीन सोहळा मनी आनंद भरला. पाहून लगीन सोहळा मनी आनंद भरला. हे गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं मंदिराचा जीर्णोद्धाराचा हात घेतलाय आणि त्यात आमचा बाहेरगावी असणारी गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला.
तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान, तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान. जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान, जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान. सत्वाचा गुणाच खरा पावतो नवसाला, सत्वाचा गुणाच खरा पावतो नवसाला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला, 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 गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला. शिखर असणारं मंदिर उभा राहतंय ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. पण देवाच्या नावावर एकत्र येणारं महाराष्ट्रामध्ये जर का कोणतं गाव असेल ते पोथरे. आणि अशा पोथरे गावामध्ये आपण 40-50 लाखाचं मंदिर उभा करण्याचं काम सुरू केलंय. मी तर असं म्हणेन की मंदिर तर बांधून होईल, पण त्यानंतर होणारा संपूर्ण जिल्ह्याला दिपवणारा मोठा सोहळा सुद्धा तितक्या थाटामाटात करण्याचं काम भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आहे. आज भैरवनाथ मंदिराचा जो काय जीर्णोद्धार आपल्या गावकऱ्यांनी जो काय हे केलेला आहे, मुहूर्त केलेला आहे, त्याचा मुहूर्त म्हणजे आज बळीराजाला स्मरण करून सांगतो की आज बळीराजाची बलिप्रथा आहे. आणि बळीराजाचाच पाईक असलेला भैरवनाथ महाराज आज त्यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करतोय म्हणजे हा मोठा खूप योगायोग आहे आणि गावासाठी अभिमानाची बाब आहे. आणि तुम्ही जे सर्व गावकऱ्यांनी जे घेतलेलं कार्य आहे ते 100% पूर्ण होणारच आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही जे काय तुम्ही आमच्याकडनं जी अपेक्षा आहे ते आम्ही 100% पूर्ण करू. उपस्थित सगळे आध्यात्मिक आणि सर्व क्षेत्रातले मान्यवर आपण या कार्यक्रमासाठी भरपूर दिवस झाला कष्ट घेतात. त्याच्याबद्दल प्रथमतः संकल्पना मांडणाऱ्याला, कष्ट घेणाऱ्याला माझा एक व्यक्ती म्हणून त्यांचे फार मी आभारी आहे. गावासाठी चांगलं कार्य हातात घेतलेलं आहे. तुमच्या काही ज्या अपेक्षा आहेत ते गाव कायमस्वरूपी पूर्ण करत आलेलं आहे. इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण सगळ्या इच्छा आकांक्षा गावाच्या आपण पूर्ण करायचा सगळे मिळून प्रयत्न करतो. आपण आज सर्वजण या ठिकाणी आलात, मन मिळून असा छोटासा आपला छानसा कार्यक्रम झाला. आमचे गुरुवर्य हरीश गुरु यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सोहळा फार मोठ्या पद्धतीचा सुवर्ण करू या. आणि पुनश्च एकदा सर्व पोट भरायला गेलेल्या संघटनेचे अध्यक्ष आमचे सुधीर दादा, हे सगळे पोट भरायला आणि गावातले सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.